जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान बुद्ध, तथागत भगवान बुद्धाचा धम्म, त्याला आपण बौद्ध धम्म म्हणतो, त्याचा प्रचार आणि प्रसार भगवान बुद्धांच्या नंतर ज्यांनी केला, ज्यांनी हे ओळखले की राज्य हे तलवारीच्या बळावर नाही चालत, तर माणुसकीच्या बळावर चालतं. जमिनी जिंकून माणूस मोठा होत नाही, तर माणसाचे मन जिंकून माणूस मोठा होतो. ते प्रियदर्शी सम्राट अशोक. सम्राट अशोकानंतर मानवतेचं, जनतेसाठी राज्य करणारं, ज्याला आपण स्वराज्य म्हणतो, सुराज्य म्हणतो, त्याची स्थापना करणारे जनतेचे, रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांनी शिक्षणाचं महत्त्व जाणलं आणि तळागाळातील लोकांसाठी शिक्षणाची संधी उपलब्ध करण्यासाठी ब्रिटिशांच्या काळात शाळा उघडल्या. ते महात्मा फुले. महात्मा फुले यांना साथ देणाऱ्या, स्त्री शिक्षणासाठी धडपडणाऱ्या, स्त्री शिक्षणासाठी शाळा उघडणाऱ्या, शेण, गोटे, माती अंगावर झेलणाऱ्या सावित्रीबाई फुले. ज्यांना अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत पुढे येऊन शिक्षण घ्यावे लागले, ज्यांनी तथागत भगवान बुद्धांना आणि महात्मा फुले यांच्या विचारांना अग्रगण्य मानून त्यांना गुरु म्हणून स्वीकारले, ते मानवतेचे अधिकारी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि होय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे अथांग कार्य केलं, सागरासारखा महान, सूर्यापेक्षाही प्रखर आणि हिमालयापेक्षाही उत्तुंग, केवळ भारतासाठीच नव्हे तर संपूर्ण जगात त्यांचं नाव आहे, ते कार्य ते करू शकले. ते कार्य ते करू शकले कारण त्यांच्या पाठीशी एक स्त्री उभी होती, खंबीरपणे उभी होती. जा, तुम्ही करा, मी कुटुंब सांभाळते, मी मुलांना सांभाळते. शेण गोऱ्या वेचून मुलांना सांभाळायचं काम करून बाबासाहेबांनाही त्यातला पैका अभ्यासासाठी पाठवला आणि म्हणूनच बाबासाहेब विलायतेत शिक्षण घेऊन आणि अतिउच्च तऱ्हेचे विचार घेऊन भारतात आले आणि भारतात तळागाळातल्या लोकांसाठी काम करू शकले. केवळ तळागाळातील लोकांसाठीच नव्हे तर समस्त भारतीयांच्या उन्नतीसाठी, तो मग कुठल्याही धर्माचा असो, कुठल्याही जातीचा असो, सगळ्यांसाठी काम करू शकले. ती स्त्री म्हणजे माता रमाई भीमराव आंबेडकर. तिने कधीही कुरकुर केली नाही की तुम्ही तिकडे मजा मारता विलायतेत आणि मी इथे मुलांना सांभाळू, मी असे हलाखीचे जीवन जगते, अशी कुरकुर न करता जिने पाठिंबा दिला, ती नसती, तिने कुरकुर केली असती तर बाबासाहेब घडले नसते. आणि बाबासाहेब घडले नसते तर आजही आपला भारतीय समाज हा परकीयांच्या हातात असता, परकीयांच्या नियमानुसार चालला असता. स्त्रियांना आणि शूद्रांना न्याय मिळाला नसता, आपण अजूनही ते जुनेच कामं करीत राहिलो असतो. हे त्रिवार सत्य आहे.
म्हणून त्या सर्व महामानवांना, ज्यांनी ज्यांनी मानवतेचा संदेश दिला, त्या सर्व महामानवांना सर्वप्रथम वंदन करते. आज बृहन्मुंबई महापालिका मार्केट चौकी बोरिवली यांच्यातर्फे आपण छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या तिघांची संयुक्त जयंती साजरी करीत आहोत. संयुक्त जयंती साजरी करत असताना इथे उपस्थित असलेले माननीय साहेब माधव गायकवाड, माजी पर्यवेक्षक, मुख्य पर्यवेक्षक कामनकर मॅडम, सावे साहेब, आमचे कमलाकर जाधव बौद्धाचार्य, बऱ्याच वर्षापासून यांच्याशी ओळख आहे, आम्ही एकमेकाशी खूप चांगले परिचित आहोत. पाठीमागेही उपस्थित असलेले सगळे मान्यवर आणि आपण सर्व उपस्थित बंधू आणि भगिनींनो, आपण सर्वांनी माझा मानाचा जय भीम स्वीकार करावा अशी मी विनंती करते. जय भीम. आताच आदरणीय गायकवाड सरांनी जय भीम म्हणणे ह्या गोष्टीच्या संदर्भात थोडस आपणास सांगितलं, ते अगदी खरंच आहे. डॉक्टर बाबासाहेबांनी केवळ एका जातीपुरतं काम केलं नाही, जरी ते खालच्या जातीत जन्माला आले होते आणि खालच्या जातीत जन्माला आल्यामुळे त्यांना जाती त्याचे चटके सहन करावे लागले. जाती त्याचे चटके सहन करताना त्यांना शाळेत, त्यांना ऑफिसमध्ये उच्च शिक्षण घेतले असतानाही अस्पृश्यता त्यांच्या अंगाला चिकटल्यासारखी होती आणि त्यामुळे त्यांना प्रचंड त्रास झाला आणि ते संघर्ष करण्यासाठी उद्युक्त झाले. तर त्यांना हे कळलं की इथे वर्ण व्यवस्था आहे, एक विशिष्ट उतरंड आहे आणि त्या उतरंडीच्या पलीकडे गेलं तर समाज मान्यता देत नाही, तर ती उतरंडच ढासळली पाहिजे, तरच इथे न्याय, समता आणि बंधुत्व नांदेल. भारताला स्वातंत्र्य तर मिळालं होतं, पण भारतात आपले असे नियम नव्हते, ब्रिटिशांचे नियम होते. ब्रिटिशांच्या नियमांना देखील उतरंडीखाली जोपासलं गेलं होतं. ब्रिटिशांच्या पुढे पुढे हाजी हाजी करून त्यांनी स्वतःची पोळी उच्चवर्णीयांनी भाजून घेतली होती. कृपया क्षमस्व, इथे कोणी आणखी उच्चवर्णीय असतील तर त्यांनी वाईट वाटून घेऊ नये या गोष्टीचं. पण ही वस्तुस्थिती होती, ती नाकारता येत नाही. ते एका विशिष्ट जातीतून जन्माला आले आणि त्यांनी असं बघितलं की इतकं उच्च शिक्षण घेतलं. त्या काळात उच्च शिक्षण घेणारा भारतात एकही व्यक्ती नव्हता. ज्ञान मिळवलं, प्रबंध लिहिले, भारतीय जाती व्यवस्थेचा परिपूर्ण अभ्यास केला, अर्थव्यवस्थेचा ब्रिटिशांनी कसं भारतीयाचं शोषण केलं त्याचा अभ्यास केला, त्याच्यावर प्रबंध लिहिले. आणि तरीही त्या व्यक्तीला मान नाही, काय तर तो खालच्या जातीतला होता. खालच्या जातीतला होता म्हणून त्याला मान नाही. अजूनही तीच परिस्थिती आहे, आजही तीच परिस्थिती आहे. त्या व्यक्तीला आम्ही मान द्यायला तयार नाही. त्या व्यक्तीला आपण काय ठरवलं आहे, केवळ एका जातीसाठी त्यांनी काम केलं.
केवळ एका विशिष्ट धर्मासाठी काम केलं, कारण की त्यांनी धर्मांतर केलं. आणि धर्मांतर का केलं बंधूंनो? कारण ती जात चिकटलेली होती, ती जातच नव्हती. आजही ती जात आहे ना, ती नाही आहे. आणि ती जात असल्यामुळे आपण कनिष्ठ आणि वरिष्ठ झालो. जिथे समता म्हणून आणि स्वातंत्र्य म्हणून आपण बोलतो, तिथे कनिष्ठ आणि वरिष्ठ आलंच कुठे? तुम्हाला घटनेने समता दिली आहे, तेव्हा ती समानता आजही आलेली नाही. कारण जातीच्या पलीकडे आपण जातच नाही. हा आपला, तो परका, तो माझा नाही. मी का जय भीम म्हणायचं? मुद्द्याला येते परत सांग. मी का जय भीम म्हणायचं? मी काय खालच्या वर्गात? मी का जय भीमवाली आहे? मी का जय भीमवाला आहे? हा, त्या संध्या वैद्य का त्या जय भीमवाल्या ना? हो, त्या जय भीमवाल्या. एक अनुभव सांगते. माझं आडनाव वैद्य असल्यामुळे माझी जेव्हा नियुक्ती झाली माझ्या कॉलेजमध्ये, तेव्हा इंटरव्ह्यू तर होतोच आणि काय ते जातीचे प्रमाणपत्र पण द्यायचे असतं. त्यावेळी माझी एमफिलला ऍडमिशन होती. माझं MA झालं 2 विषयात आणि एमफिलला ऍडमिशन होती. माझं लिव्हिंग सर्टिफिकेट तिकडे अडकलेलं होतं. महिनाभराने माझं अप्रुव्हल येणार होतं. तिथे एक जोशी नावाचे क्लार्क होते, ब्राह्मण, आणि ते अप्रुव्हल काढायचे. म्हणजे बघ, 3ऱ्या महिन्यात पगार यायचा. त्यांनी माझ्याकडे विनंती केली की मॅडम, शनिवार होता, सोमवारी तुमचं लिव्हिंग सर्टिफिकेट मला द्या, तुमचं अप्रुव्हल यायचं आहे. म्हटलं अच्छा, मी तर नागपूरची आहे आणि माझी लिव्हिंग तिकडे कॉलेजमध्ये अडकलेली आहे. जोपर्यंत परीक्षा होत नाही तोपर्यंत लिव्हिंग आपल्याला मिळत नाही, सर्वांना माहिती आहे. अडकलेली आहे, मी आणून देऊ शकत नाही तुम्हाला. म्हणून मग तुमचं अप्रुव्हल लटकलं वर्षभरासाठी. म्हणजे त्या व्यक्तीला डाऊट काय होता की वैद्य आडनाव आहे, ही कोणत्या जातीची आहे हे त्या व्यक्तीला बघायचं होतं. जेव्हा की प्राचार्यांनी इंटरव्ह्यू घेताना, त्या कमिटी असते, त्यांनी इंटरव्ह्यू घेताना सगळं बघितलं होतं, पण तरीही त्यांना डाऊट होता की ही व्यक्ती ही याच कम्युनिटीची आहे की हिने खोटं काहीतरी आणलं आहे, हे बघायचं होतं. तर ही मानसिकता आजही आहे. जेव्हा मी त्या प्राचार्यांना जाऊन सांगितलं की हा व्यक्ती मला लिव्हिंग सर्टिफिकेट मागतो आणि मी आणून देऊ शकत नाही, वर्षभर म्हणे माझा पगार होणार नाही, मी काय खायचं, कसं राहायचं, नागपूरवरून आले इथे मुंबईत, माझं कसं राहायचं, मला जॉब सोडल्याशिवाय पर्याय नाही. ते प्राचार्य इतके छान होते. त्यांच्या घरी ते जरी ब्राह्मण होते तरी त्यांच्याकडे सगळे कामगार हे मागासवर्गीय होते. त्यांनी क्लार्क आणि शिपायांची भरती सुद्धा त्या काळात केली आणि मलाही घेण्यामागे त्यांचा एक विशिष्ट हेतू होता. त्यांनी माझ्यासमोर त्या व्यक्तीला बोलवलं. काय म्हणे, इंटरव्ह्यू तू घेतला की मी घेतला? तो व्यक्ती सॉरी म्हणाला आणि इतकं झापलं माझ्या समोर. आणि त्या दिवसापासून त्या व्यक्तींनी मला जिथे कुठे दिसत होते तिथे सॉरी म्हटलं आणि माझं अप्रुव्हल आलं. तर ही एक छोटीशी घटना की आजही आपण चांगल्या कपड्यात नटलो थटलो किंवा असं छान दिसलो तर लोकांना शंका येते की ही काय उच्चवर्णीयासारखी राहायला लागली, ही काय उच्चवर्णीय झाली आणि उच्चवर्णीयासारखा मोठा जॉब मिळवायला लागली. हा डाऊट लोकांना आजही येतो. मग त्यांना मोठ्या अक्षरात सांगावं लागतं, अरे मी जयभीम म्हणते, जयभीम, मी जयभीमवाली आहे, तुझ्यासारख्याला घाबरत नाही. तर हे
जय भीमचं महत्व आहे. इथे या भारतीयांनी देश विदेशातल्या लोकांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महत्व कळलं. आज केवळ भारतातच नव्हे तर देश विदेशात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती मोठ्या धुमधडाक्यात साजरी होते. पण भारतात म्हटलं विशिष्ट वर्गातील लोकच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करतात. कारण इतर कम्युनिटीच्या लोकांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महत्वच पटलेलं नाही. त्यांना एका विशिष्ट चौकटीत बांधून ठेवलं. एकतर ते घटनेचे शिल्पकार आहेत आणि दुसरं म्हणजे ते विशिष्ट वर्गासाठी केवळ बौद्धांसाठी त्यांनी काम केलं. एवढंच त्यांना माहित आहे. त्याच्या पलीकडे जाऊन त्यांना अभ्यासच करायचा नाही, त्यांना बघायचंच नाही, बाबासाहेबांचं नाव सुद्धा घ्यायचं नाही. माझ्या सोसायटीच्या सेक्रेटरीला म्हटलं, तुम्ही सगळे सण उत्सव साजरे करता तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती निमित्त फक्त एक फोटो ठेवा टेबलवर, एक मेणबत्ती लावा.